निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो हॅलो की स्वामी समर्थ ताई. हॅलो, श्री स्वामी समर्थ. सुवर्णाताई, कशा आहात? मस्त मस्त. तुम्हाला मी मस्त. फोन करते, तुम्ही मला करताय. अहो काय होतं माहितीये का, तुम्ही फोन लपाछपी केला. चालू आहे. हा, तुम्ही फोन केला ना तर मी अगरबत्ती लावायला गेली. माझं पारायण चालू आहे ना. अरे वा. हा, तर मी तिथे बघायला अगरबत्ती लावायला गेली तेव्हा हा तुमचा फोन आला आणि येईपर्यंत मी उचलला तोपर्यंत कट झाला. मग परत दुसरे कोणतरी बोलत असतील ना. हा हा अनुभव कोणाचा तरी चालू अनुभव असतात असेल. ना हा, वेळेला. म्हटलं अनुभव असेल कोणाचा तरी. हा म्हटलं परत येईल सांगितलं. हा हा हा. हा, काय अनुभव मला आला ताई? माझं काय माहितीये, मी ना पिठापुरमला आ? ते मी पिठापुरमला. अरे वा. हा, तर मी कधी गेली होती माहितीये का, त्रिपुरारी पौर्णिमा होती ना त्या दरम्यान गेलेली. त्रिपुरारी. हा हा हा, हा त्रिपुरारी पौर्णिमेमध्ये तेव्हा गेली होती. हा. तर अगोदर म्हणजे 1 महिना अगोदर तिकीट काढलं होतं. अरे वा. तर तिकीट वेटिंग वरच होतं. हा 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 म्हणजे आम्ही काढलं तिकीट पण वेटिंग वरच होतं. आता म्हटलं कन्फर्म पण होत नाही. आणि मुलींनी सुट्टी वगैरे पण टाकली होती हा 15 दिवसाची. तर मग म्हटलं जाऊच. आणि मी आपले प्रतिभांकडनं जातात ना, ते जायचे ना पारायणासाठी, हो हो हो. तेव्हापासून एकदा इच्छा खूप होती की मला पिठापुरमला जायचं. हा 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 हा. आणि योगायोगाने योग आला होता. अरे वा. म्हटलं जाऊ म्हणून हे केलं. पण त्याच्यामध्ये दादा इतकं म्हणजे स्वामींनी परीक्षा बघितली होती ना. हा. त्या दरम्यान आम्ही तिकीट काढली पण कन्फर्म पण तिकीट नव्हती. अरे आणि त्याच्यामध्ये माझी आई आजारी पडली. हा बघा, अरे बापरे. बहीण आजारी पडली. ओ. नंतर मोठी बहीण आजारी पडली. तिघं अरे आजारी. आणि अरे. आईची कंडिशन अशी होती की म्हणजे काय होईल नाही काय नाही, जाईल का नाही. म्हणजे आईचं वय किती? आता आई 85 आहे. बापरे. आणि तुम्ही कुठून निघणार होते? मी धाणूवरून निघणार होती. आणि अच्छा अच्छा आई ठाण्याला राहते. पण आधी अच्छा. ठाण्याला जाऊन ठाण्यावरून मी कुर्ल्यावरून पकडणार होती. बापरे. हा, ट्रेन. तर मग मी बोलले आता काय करायचं स्वामी, म्हटलं तुम्ही तर बोलवणं पण आलंय आणि काय करणार. आणि हे नाही ते नाही. मग आम्ही किती बाकीचे अर्धे तिकीट मग हे कॅन्सल केले, बहिणीचे वगैरे. मग माझी मुलगी, मी आणि मुलगा असं आमची तिघांची तिकीट ठेवली होती. अच्छा अच्छा. आणि तीन ठेवली वगैरे. आणि आता म्हटलं काय मध्यात ना आईचं पण बरं नाही आणि काय बरोबर. करायचं, काय करू हा असा विचार केला. परत म्हटलं स्वामी तुमची इच्छा असेल तर सगळं व्यवस्थित होईल. आणि असं म्हटलं, बोलवलंय तर खरं. तर गेली. बरोबर. आणि मग आईला म्हटलं, बहिणीला म्हटलं काय करू आता, तिकीट हा. पण हे नाही, कन्फर्म पण नाहीयेत, काय करू. मग तात्काळ तिकीट काढलं तरी पण मी, अरे मला बापरे. जायची इच्छाच ना, तात्काळ तिकीट काढलंच. हा मग हा. ते कन्फर्म भेटलं, तात्काळ तिकीट आम्हाला कन्फर्म भेटले तिन्ही अरे वा. हा तिकीट. हा, मग ते विशाखापट्टणम म्हणजे ह्याच्यावरून होतं, लोकमान्य टर्मिनलवरून. हा मग हा आम्ही हा. ठाण्याला गेलो आधी. अच्छा. मग ठाण्यावरून रात्री आमची 11:30ची ट्रेन होती. बापरे. हा हा, हा. मग तिकडनं गेलो वगैरे. आणि मग आता यायला पण कोण बरोबर नाही ना, जेंट्स वगैरे. मग आम्ही हो. मुलीचा मग फ्रेंड्सला घेतलं, एक तिकीट होतं ना, मग घेतलं. हा. आणि मग आम्ही गेलो. आणि आता आम्हाला एसीचं तिकीट पाहिजे होतं, म्हणजे एसीचं पण तिकीट कन्फर्म नाही ना. कुठलं ना, बरोबर. फुल गाडी, त्रिपुरारी पौर्णिमा ना. बरोबर, त्यामुळे गर्दी. हा, इतकी गर्दी होती. आणि मी म्हटलं काय करू. आणि मी आपल्या ग्रुपवर टाकलं होतं हा. की म्हणजे असेल तर माहिती जराशी पाहिजे ना म्हणून. बरोबर. हा. हा, तर त्या ज्योतिताई होत्या, त्यांनी मला फोन वगैरे केला. त्यांनी मला सांगितलं, त्या हॉटेलचा नंबर वगैरे दिला होता त्यांनी. अच्छा. तर त्यांना मी सांगितलं होतं की मी येणार आहे वगैरे. तर ते बोलले अवेलेबल काहीच नाही, 3 दिवसामध्ये 21, 22, 23 मध्ये हा. नाहीच आहे, 26 तारखेनंतरच आहे. अरे म्हटले बापरे. काय बापरे, म्हटलं आता काय करू वगैरे. तर हा ते बोलले मी दुसरीकडे अरेंजमेंट करून देईल. म्हटलं ठीक आहे. मग त्यांनी मला व्हॉट्सअपवर पाठवलं वगैरे, हा रूम वगैरे. तर म्हटलं ठीक आहे, तुम्ही हे करून ठेवा, हा मग हा मी सांगते वगैरे, असं करून सांगितलं वगैरे. परत होईना करता 2-3 वेळा त्यांना फोन केला वगैरे. हा पण ते पण चांगलं होते. हा. नंतर मग काय झालं, आम्ही म्हटलं एसीचं तिकीट नाही वगैरे काय नाही. तर मुलीचं सारखं हा. आता लोकल एवढ्या दिवसाचा, 1 दिवसाचा पूर्ण प्रवास ना, पूर्ण बरोबर. रात्र आणि पूर्ण दिवस, 2 दिवस ना. खरंय खरंय. मग मुलांना जरा हेच राहतं ना असं लोकलमध्ये. हो. तर आता काय असं काय करायचं. म्हटलं चल आता, म्हटलं स्वामींची इच्छा असेल तर स्वामी सगळं व्यवस्थित करते. आणि आम्ही स्लीपर मध्ये अगदी. गेलो वगैरे. आणि बसलो वगैरे. आणि मला वाटतं आम्ही 2-3 स्टेशन झाले असतील, मला वाटतं कर्जतला हा. पोचलो आम्ही. आणि पोचलो आणि टीशी आला. अरे. बघा स्वामींची लीला कशी. टीशी आला. आणि आम्ही वरती म्हणजे
स्लीपर होते ना, वरती होते एक सीट, हा म्हणून आम्ही वरती झोपले होते दोघी जणी आणि एक खाली झोपलेली. हा. तर असं करून टिशीन चेक वगैरे केलं तर दुसरे आले, सांगतात की हे आमची सीट आहे, सांगते पूर्ण हे 6 सीट आमच्या आहेत. अरे तर बापरे. म्हटलं अरे आमचं तर तिकीट आहे वगैरे. टिशी आला, बोलतो मग हे तुमचं नाहीये, तुम्हाला दुसरीकडे आहे. बघा कशी हा. स्वामींची लीला कशी. म्हटलं ठीक आहे चालेल, कुठे आहे? बोलतो डायरेक्ट आम्हाला एसी मध्ये. अरे विचार करा, आम्ही बापरे. लोकल मध्ये बसलो नाही, स्वामींची इच्छा बघा. हा. पूर्ण प्रवास आमचा एसी मध्ये दिली आम्हाला, स्लीपर अरे वा. मध्ये, एसी मध्ये. आणि बरं. हाच अनुभव मला पहिला भेटला की पिठापुरमला आ, जाताना. बघा ना किती म्हणजे किती आमची सुंदर. इच्छा हो नाही, इच्छा होती की आम्हाला एसी मध्ये जायचं एसी होतं. मध्ये जायचंय. हा, आणि तिकीट पण भेटलं नव्हतं, पण स्वामींनी कन्फर्म तिकीट नव्हतं, तात्काळ तिकीट मिळवून दिलं. एवढे हो प्रॉब्लेम आले आणि त्यातून एसी मध्ये तुला यायचं ना, चल तुला एसी मध्ये नेतो. खरंच. मग आणि एसी मध्ये नेलं पूर्ण. आम्ही ते विशाखापट्टणम गेलो. हा तिकडून येताना आम्हाला इकडे पण 2 तास उलटं यावं लागलं, कारण का पिठापुरमला हा. थांबत नव्हती अच्छा. विशाखापट्टणम गाडी. हा. हा, मग आम्ही तिथपर्यंत गेलो. तिकडे गेल्यानंतर आम्हाला सकाळी आम्ही 8ला पोहोचलो, 8:30ला. अरे बापरे. तिकडनं हा परत यायला मग हे नाही तर सगळ्या गाड्या हा रिझर्वेशन हा. रिझर्वेशन 2 तास स्टँडिंग कसं येणार ना. बरोबर. हा तरी पण आम्ही मग तिकीट काढलं, हा लोकलचंच काढलं, आम्ही लोकलचंच काढलं. हा. आणि झारखंड वरून चेन्नई एक्सप्रेस आली होती. अरे. ती हा हा, तर ती आम्ही पकडली हा 11:15ला, हा. कारण गाड्या नाही ना टायमावर. बरोबर. हा तर आता काय करणार, त्याच्यात पण आम्ही स्लीपर मध्ये चढलो. हा म्हटलं जाऊ दे, हा जे होईल ते होईल, लोकलचं तिकीट हा होतं. चढलो, तिथे टीसी आला. हा हा बघा, तिथे टीसी आला. हा आणि मला एक ख्रिश्चन मुलगी होती. हा तर तिला मी सांगितलं जरा रिक्वेस्ट की मला बसायला भेटेल का हा. वरती, पट म्हणजे 2 तास आहे. तर तिने हो म्हणाली. मग अरे बसली. वा. कुठे उतरणार आहे, म्हटलं पिठापुरमला उतरणार आहे. हा तर बोले ठीक आहे, बसलं. आणि टीसी आला, टीसीने चेक केलं तिकीट वगैरे, पण एक शब्दाने काही बोलला नाही की तुमचं इथे हे नाहीये. अरे बोलल्यावर हसली बघा. इतकं म्हणजे तोही अनुभव म्हणजे स्वामींनी खरंच किती एकदम हे छान. हो, किती सुंदर. मग तिथून आम्ही पिठापुरमला व्यवस्थित पोहोचलो वगैरे. हा आता परत मी ह्यांना फोन केला, हॉटेलवाल्यांना, हा की वेळेवर, की माझ्याकडे हेच नाही. तर ते म्हणाले की हॅरासमेंट होईल, पण माझ्याकडे नाही, दुसऱ्या ठिकाणी. हा म्हटलं आता ठीक आहे, आलो ते खरं. हा. तर मग गेलो ना, तर त्यांनी एवढी म्हणजे आम्हाला सुंदर सोय करून दिली ना हॉटेलमध्ये, अरे वा. की तिथे हो एवढी सुंदर, आणि मंदिरापासून एकदम 5 मिनिटावर. अरे वा. बघा ना किती म्हणजे, दत्त ते मंदिरापासून एकदम पाच खरंच मिनिटावर स्वामींची कृपा, हो. दत्त महाराजांची कृपा. हो, इतकी कृपा. म्हटलं तात्काळ तिकीट काढायला मिळालं. आणि एसी मध्ये प्रवास स्वामींनी घडवला. हो म्हणजे हे सगळं एवढं किती म्हणजे, आपण खरंच 700 कौतुक रुपयात आहे खरंच. 1800 रुपयाच्या ह्याच्यावर मी गेली. म्हणजे बघा ना स्वामींची लीला किती आहे. हो ताई. हो ना. मग तिथे गेली, नंतर मग हॉटेल बघितलं ना, तर हॉटेलमध्ये पण एवढं सुंदर म्हणजे हॉटेल मिळालं ना, हा. की तिथे 2 वेळा क्लिनिंग करायला यायची. अरे वा. हा बघा. आणि प्लस तो ज्या मालक होता ना, हा. तो आम्ही गेलो ना तरी पैसे घ्यायला पण आला नाही. विचार करा, मी त्याला गुगल पे केलं त्यांना. बापरे. विचार करा, म्हणजे त्यांनी किती स्वामींची लीला विचार. किती कमाल मग आहे. मग त्यांनी मग, आणि 24 तास गरम पाणी. आम्ही बापरे. गेल्यानंतर मग फ्रेश वगैरे झालं 3 वाजता वगैरे, सगळं आंघोळ वगैरे केलं आणि मग हम्म. गेलो तेवढ्यात. ते मंदिर बंद असतं, संध्याकाळी 5ला हो उघडतो. हो हो. हा, 5ला उघडतो. मग आम्ही बोललो ठीक आहे. ते बोलले अन्नक्षेत्रामध्ये जा, प्रसाद हा. वगैरे खा. मग आम्ही प्रसाद वगैरे घेतला वगैरे, हा. आणि म्हटलं थोड्या वेळ बसूया. औदुंबराला प्रदक्षिणा वगैरे घातल्या तिकडे, हा. आणि तिथे बसलो तर तिथे ना आवळ्याचं झाड आहे एक, हा हा हा. रानआवळ्याचं झाड आहे. अच्छा. तर सगळेजण असं म्हणतात की म्हणजे भेटलं तर चांगलं असतं वगैरे. हा हा आणि माझी मुलगी, मी आणि आम्ही तिची फ्रेंड, असं आम्ही बसलेलो. हा हा हा. ना, तो वरून पटकन ते आवळा पडला तर मुलीच्या डोक्यावर. बापरे. मुलीच्या डोक्यावर पडला. म्हटलं प्रचिती बघते वरती, काय ग काय झालं, बघते तर आवळा. तर अरे आम्ही वा. म्हटलं हा, तर म्हटलं अरे बघ आपलं किती नशीब वगैरे. नशीब आणि खरं. असं आम्ही म्हटलं चला आता हे करूया, बसलो तर उचलू. तेवढ्यात त्या अन्नक्षेत्रामधून ताई आल्या हा आणि त्यांनी तो आवळा उचलला. म्हटलं जाऊ दे चला, हा. प्रसाद त्यांच्या नशिबात असेल, हो त्यांनी हो. उचलला. आपण मी काही बोलली नाही. म्हटलं ठीक आहे चला, बरोबर आहे. जाऊ दे. बरोबर आहे, कोणाला तरी प्रसाद मिळाला मिळालं. हो असं, हो फक्त हो. आपल्याला मिळाला हे समाधान आहे. हो हो खरंय. हो ना. हा, म्हणून मग आले वगैरे. मग तिथे तर मंदिर बंदच होतं. मग आम्ही परत रूमवर गेलो, थोडं फ्रेश वगैरे झालो वगैरे, आणि परत संध्याकाळी 5ला मग म्हटलं थोडं जवळपास काय असेल तर आपण जरा फिरू वगैरे. हो मग हो. आम्ही सगळं फिरलो वगैरे इथलं. नंतर मग 3 दिवस आम्ही तिथे राहिलो. हा, तर बापरे. मग हा 3 दिवस राहिलो आम्ही. मस्त संध्याकाळी रात्री गेलो वगैरे. तिकडे विष्णूचं हे आहे ते कुकुड मंदिर वगैरे सगळं बघितलं, अय्यम्मा अरे वा. मंदिर वगैरे.
आम्ही ते सगळं बघितलं वगैरे. नंतर मग मी त्याला परत हॉटेलवाल्याला फोन केला, म्हटलं मला ना एक रिक्षा पाहिजे, कारण ते सत्यनारायण मंदिर वगैरे साठी हा 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 फिरण्यासाठी. तर आता आपल्याला किती आयडिया नाही ना, आणि बरोबर सगळे म्हणजे तामिळमध्ये बोलतात ना. बरोबर. हा हा आता काय करणार म्हटलं, आपल्याला तर हिंदी बोलणार पण पाहिजे. म्हटलं स्वामींना, म्हटलं स्वामी आता तुम्हीच आम्हाला हे करा. तर त्याने मला तो रिक्षावाला दिला ना, तो एवढा रिक्षावाला पण एवढा छान दिला ना. अरे वा. हा, आणि त्यांनी किती आम्हाला 6,500-7,500 सांगितलेले, पण हं. 4,500 आम्हाला सगळं फिरवलं त्यांनी 2 दिवस. अरे वा, म्हणजे किती 2 दिवसामध्ये त्यांनी. छान. हा, हो ना, खरंच किती स्वामींची कृपा आहे ताई. खूप स्वामींची कृपा. आणि इतकं सुंदर फिरवलं ना, की कुठे गर्दी असेल ना तिथे तो म्हणाला की आपण नंतर जाऊ, हा. आणि कुठे महाप्रसाद मिळतो, कुठे आपण थांबायचं, कुठे हो किती वेळ हो जायचं, हो. सगळं कुठे काय म्हणजे कुठे ओटी भरायची, कुठे हे भरायचं खोबरं, आणि एक गुळाची ओटी भरली जाते तिकडे, हा हा म्हणजे सुकं खोबरं हा हा. घेऊन जायचं आपण, ते ओटी भरायची. अय्यम्मा देवी आहे ना तिकडे, हो हो हो. तिकडे हा तिकडे वगैरे सगळं ते. म्हणजे एवढा आम्हाला तो रिक्षावाला पण एवढा छान भेटला, आणि सगळं हिंदीमध्ये बोलत होता. खूप म्हणजे सगळी माहिती सांगितली, कुठल्या देवामध्ये काय काय प्रसिद्ध आहे, कुठल्या कुठल्या अरे देवामध्ये वा. कोण. परत श्रीपाद श्री वल्लभ तिथे प्रगट झालेले ना, हो हो हो. त्या मंदिरामध्ये पण आम्हाला तिकडे पण नेलेली अरे त्यांनी. वा. परत शंकराचं तिथे 3 हे आहेत, आणि हं, पाणी म्हणजे ज्या ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये दुसऱ्या ठिकाणी मंदिर आहे, ती हं. लिंग इकडे दिसतं या मंदिरात. अरे त्या बापरे. मंदिराचं तर मला नाव आठवत नाहीये. हं. तिकडे पण आम्हाला त्यांनी नेलेली, म्हणजे पूर्ण इतकं सुंदर आम्हाला त्यांनी फिरवलं बापरे. वगैरे. आणि दुसऱ्या दिवशी मग आम्हाला त्यांनी इकडे नेली, मग आपलं मंदिर आहे ह्याचं ते हा हा सत्यनारायणच्या हा मंदिरात नेलं. हा हा, सत्यनारायणच्या मंदिरात नेलं, तो वरती आहे ना. हो. मग तिथे पण माझी इच्छा होती की मंदिरामध्ये हे करायची, पण नाही मिळालं आम्हाला हं. तिथे, म्हणजे आपली सत्यनारायणाची पूजा घालायची हा 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 पूजेला. पण तिथे खूप गर्दी होती, तिथे नाही मिळालं आम्हाला. हा हा आणि मग आम्ही 3 दिवस राहिलो, पण 2 दिवस मस्त. आणि मग ये ना, मग मी त्यांना परत फोन केला हॉटेलवाल्यांना, म्हटलं हा आम्ही निघणार आहेत, हा तर आता आम्ही विशाखापट्टणला जाणार आहेत. हा सूर्यमंदिर वगैरे होतं तिकडे बघायला, हा तर म्युझियम वगैरे होतं. मग आम्ही म्हटलं त्या आलोयच, तर तिकडे पण जाऊन या, जवळच आहे तर. हा हा मग परत आम्ही, आणि आमचं तिकीट तिकडून येतो ना रिटर्नचं, हा परत येण्याचं तिकीट पण कन्फर्म नाही बघा. आता तिथून पण हा कसा हा अनुभव स्वामींचा. हा तिथे गेलो, नंतर मग आम्ही 3 दिवसांनी तिकडे नेलो. मग ते म्हणाले की नाहीये, काय नाही, तुम्ही रूम खाली करा, काय नाही, चावी तिथे अडकवून ठेवा. तर हा. म्हटलं पैशाचं कसं करू. ते म्हणाले तुम्ही गुगल पे करा. नंबर दिला, बापरे. आणि 3 दिवसाचे त्यांनी फक्त 1,500 घेतले. बापरे. विचार करा, किती स्वामींची लीला. किती मग त्यांना माहित आहे ना सगळ्यांना, हो ना, दत्तांचे सेवक स्वामींचे सेवक कधी फसवणार नाही. हा ना, तेच ना. आणि खरंच मी खूप छान ताई. गुगल पे केला, एवढं सुंदर. आणि मग त्यांना गुगल पे केला. नंतर आम्ही विशाखापट्टणमला गेलो. हा, हा आणि नंतर गेल्यानंतर आम्ही सगळं बघितलं वगैरे. आणि येताना आता तिकीटच नाही आमचं, परत रविवारचं अरे तिकीट होतं आमचं. तात्काळ तिकीट काढायचं. तर आम्ही दुसऱ्या ठिकाणी वगैरे गेलो, सूर्यमंदिराला वगैरे, हा हा ती हा हे वगैरे म्युझियम वगैरे फिरायला. हम्म. तात्काळ तिकीट 11च ना सगळीकडे पूर्ण बरोबर. महाराष्ट्रामध्ये. तर आता काय करणार. परत मग विचार केला आम्ही, म्हटलं चला 11 वाजता जाऊया. हा आणि आपल्याला तिथलं काय माहित नाही ना, एवढं बरोबर. विशाखापट्टणमचं वगैरे. तरी पण आम्ही गेलो, एक दिवस फिरलो वगैरे. दुसऱ्या दिवशी आता रविवारचं तिकीट पाहिजे, हा सोमवारी यायचं. तर म्हणाले सोमवारचं तिकीट मिळेल. तर म्हटलं हम्म. ठीक आहे, तर रविवारी जाऊ. हा. गेलो तर किती 39वा नंबर. बापरे. तर म्हणतात आता तुम्हाला तिकीट मिळणं मुश्किल आहे, सोमवारचं पण नाही मिळणार तुम्हाला, डायरेक्ट अय्यो. 1 तारखेचं मिळेल, 30 तारखेचं बापरे. मिळत नाही. अच्छा. आता काय करणार म्हटलं, मुलीला यायचं पण होतं. आणि हे काय करतं, 1 तारखेला मुलीला घरी कामावर रुजू व्हायचं होतं, हो हो 1 हो डिसेंबरला. हा. तर मग आता काय करायचं. तर तिथे ना पोलीस होता बघा, एक ते असतात ना ह्याच्यामध्ये. हो हो हो. हा, तर ते आम्हाला काय म्हणाले, आम्ही म्हटलं आम्हाला ना एवढं लांबून आम्ही आलोय ठाण्यावरून, आणि आता आम्हाला जायचंय परत, हा. आणि तिकीट नाही. तर तात्काळ तो बोलतो तिकडे फॉर्म बिम भरा. म्हटलं फॉर्म बिम भरून ठेवला. हा. आणि त्यांनी काय बघा स्वामींची लीला, हा. त्यांनी आम्हाला 4था नंबर दिला. अरे वा. पोलिसांनी विचार करा, 39वा वा नंबर. कुठल्या कुठे. हा, मग त्यांनी 39वा नंबर तो बोलतो तुम्हाला तिकीट तर मिळणार पण नाही, आणि तात्काळ मध्ये तिकीट मिळालं ना तर स्टँडिंग जावं लागेल. बरोबर. हो. आणि एवढ्या 10 तासा 2 दिवसाचा प्रवास कसं स्टँडिंग कुठे शक्य करणार. आहे. हा, तर म्हटलं ठीक आहे. 10:30ची रात्रीची गाडी होती आमची, आणि शिवाय हा 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 मग विशाखापट्टणची आम्हाला ती तिकडनं आली, कोणार्क एक्सप्रेस. हा तिचं हा तिकीट काढलं आम्ही कोणार्क एक्सप्रेसचं, हा. आणि रात्री 10:30चं तिकीट मिळालं हो आम्हाला. हो. आणि अरे ते वा. पण कन्फर्म तिकीट मिळालं 4 हा, खूप तात्काळ छान मध्ये. ताई. म्हटलं बघा कुठून परमेश्वर म्हणजे स्वामींनी येण्याचं हो पण आमचं सोय व्यवस्थित केली. हे केलं, हो सोय केली. त्यांनाच आणि आपली येताना, पाहिजे. हो ना, आणि येताना पण आम्हाला म्हणजे एवढं सुंदर दर्शन झालं, आणि सगळं म्हणजे फिरून आम्ही व्यवस्थित
स्वामींनी आम्हाला अरे सुकून वा. करू वाटली. तर म्हटलं बघा माझं म्हणजे एक मला हे सांगायचं होतं की आमचं एसी मध्ये हे झालं म्हणजे किती स्वामींनी बघा कसं हो. जायचं होतं ते झालं. परत आपल्या दत्त मंदिरामध्ये एकदम 5 मिनिटावर आम्ही चालत जायचो. वाटलं ना मनात आलं का गेलो दत्त मंदिरात. नाही, अभिषेक खूप छान करायचा ताई. तिथे तुम्ही अभिषेक केला. स्वामी ग्रुपवर आहात का ताई? हो हो हा, त्याच्यावर पण अशी माहिती देऊन ठेवा की हो हो कोणाला तिथे जायचं असेल तर कुठले हॉटेल आहेत, काय कॉन्टॅक्ट हो नंबर, हो हो चालेल. म्हणजे हो कोणी जाणार असतील ना त्यांची हो सोय हो होईल ना ते. हो हो हा एवढं सुंदर ना. हो चालेल. हा, मी शेअर हो करते ते. हो श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ हो ताई. हो, आणि तुम्हाला एक सांगायचं राहिलं, केंद्रेदारांकडे गेली होती मी काय? आता. हो आता केंद्रेदारांना भेटली. मी फोटो टाकले होते ना आपल्या होम हो चॅनेलवर. हो हो आम्ही गेलो होतो, माझा भाऊ, मी, बहीण आणि हो. मुलगा. आम्ही अरे गेलो होतो आणि मुलीला सुट्टी नव्हती म्हणून मुलगी नाही, मुलीची नाईट होती. हा केंद्रेदारांना भेटलो, त्यांच्या मठात गेलो, हा त्यांच्याशी मस्त भेट वगैरे घेतली आणि त्यांनी आम्हाला ते म्हणाले की दुसऱ्या इथे गेले होते स्थापना करायला हा पादुकांची. तर म्हणे की तुम्ही आता इथे 6 किलोमीटर अंतरावर तुम्ही भोसरीपासून दैव आळंदी आहे, तर हा आळंदीला जाऊन या. हा म्हटलं बापरे, आधी आम्ही 1 तास थांबलो, दादाने 1 तास आम्हाला थांबवून ठेवली. हा, गाडीमध्येच बसून राहिलेलो मग आम्ही. मग 1 तासाने दादा बोलले आता अजून वेळ लागेल तर तुम्ही जाऊन या. तर म्हटलं ठीक आहे. गेलो, ते एवढी गर्दी, 2 तासात नंबर नाही लागणार. अरे बापरे. पण अहो दादांनी एवढी सुंदर सोय केली. दादा म्हणाले थांबा तुम्ही. आम्ही म्हटलं चला आम्ही काय नाही, आम्ही येतो सांगितलं, म्हणजे गेटवर दर्शन घेऊन मुखदर्शन करून येतो. दादा बोले थांबा ताई मी कळवतो. तर त्यांनी तिथेच कुणाला तरी सांगितलं होतं. मग त्यांनी त्यांचा नंबर दिला. तिथे गेलो तर ते नव्हते, ते दुसऱ्या ठिकाणी गेले होते. परत दादांना म्हटलं दादा ते नाही आहेत, आम्ही येतो. परत दादांनी, आम्ही गेट मधून बाहेर आलो, परत दादांचा फोन आला, अहो एवढ्या लांब आला तर दर्शन घेऊनच या. म्हणजे बघा आता ह्यांना पण, म्हणजे ज्ञानेश्वर माऊलीला पण दर्शन द्यायचंच होतं आम्हाला. हो. म्हणून दादांनी परत फोन केला, परत ते एक मुलाला पाठवलं आणि त्या मुलाने आम्हाला समाधीला डायरेक्ट दर्शन दिलं. बापरे. कालचा व्हिडिओ बघितला का हो दादांच्या हो 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 मठाचा? तुमच्या बरोबर. हो हो अरे काय बघितला. हो सुंदर ना खूप सुंदर. ताई. हो त्याच मठात गेलो होतो आम्ही. हो ना हो ना. हो त्याच त्या मठात गेलेलो, पल्लवी बसलो. ताईंचा मला अचानक फोन आला, त्या इतक्या हो रडत होत्या हो हो दादांच्या त्यांचंही ऐकलं. तब्येतीस. हो हा, त्यांचा गैरसमज म्हणून झाला मी होता ना दादांना थोडासा. फोन हा केला. तर हो योगायोगाने तो व्हिडिओ कॉल झाला हो आणि अगदी तृप्त झालं कालचं तो गजानन महाराजांचा. हो हो खरंच दिवस इतका कारणी सुंदर होता. लागला. हो हो त्यामुळे माझं पण आता पण पारायण मी मांडलं आणि गजानन महाराजांचं आलं. परत आता महाशिवरात्रीच्या दिवशी माझं हे होणार, म्हणजे समाप्ती. हा समाप्ती होणार. आणि अरे वा. दुसऱ्या दिवशी आहे ना, इतकं सुंदर म्हणजे झालं. काल मी दत्त भावानी वगैरे पण ते घेतली, नंतर गजानन अरे भावानी पण घेतली, सगळं घेतलं. वा आणि वा इतकं सुंदर होतं. सकाळी 4ला उठून माझं गुरुचरित्र पारायण मस्त होतं. आणि दादांनी वा. सेवा दिलेली आहे, म्हणजे हा. संकट मोचनाची आणि ह्याची दिली मंगलमूर्ती, ती सेवा होते. पण सगळं स्वामी करून घेतात. ताई तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. हो ना, मुलाच्या ह्याच्यासाठी दिले त्यांनी खरंच सेवा. खरंच. पण होईल तुम्ही सुंदर. डहाणूला असता ना? हो हो हा, ढाणूलाच. खूप छान ताई. हो माझं चालेल शिक्षण चालेल. तिथे वाणगावला झालंय. हो माहितीये, तुम्ही बोललात ना मागच्या अनुभवामध्ये, 2 अनुभवामध्ये. कधी आलात तिकडे तर या नक्की. नक्की नक्की. हा, हो हो चालेल. चला श्री स्वामी समर्थ. ती स्वामी स्वामी समर्थ समर्थ. ताई. भेटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.